देऊळघाट ग्रामपंचायत इथं गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त शांतता समितीची बैठक पार पडली। या बैठकीला बुलढाणा जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, एसडीपीओ सुधीर पाटील तसेच बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांचळे प्रमुख उपस्थित होते। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान। बैठकीत सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पोलीस प्रशासनाने उत्सव काळात कोणताही कायदा व सुव्यवस्था बिघडू न देता डीजेचा वापर टाळावा, तसेच कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणारं गाणं वाजवू नये अशा सूचना केल्या। मिरवणुकीदरम्यान गुलालाऐवजी फुलांचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांनी यावर्षी देखील गणेशोत्सव मिरवणुकीवर मस्जिदवरून फुलांचा वर्षाव करण्याची परंपरा कायम ठेवणार असल्याचं सांगितलंय। बैठकीत ग्रामपंचायतीनं मंडळानं मांडलेल्या असुविधा दूर करण्याचं आश्वासन दिले, तसेच मिरवणुकीच्या मार्गावर रस्त्याची दुरुस्ती, लाईट्स, विद्युत तारा व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। या बैठकीला विविध पक्षांचे पदाधिकारी, माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल पारवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी उपसरपंच सांडू पाटील यांनी मानले। खूप चांगल्या प्रकारे तुमची आता तुम्ही गामच्या साहेबांना देऊळघाटच्या वतीनं आपल्याला ग्वाही देतो की येणारा सण हा 100% शांततेत पार पडेल असे मी विश्वास देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो। आपण आगामी गणेशोत्सव आणि मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद तसेच इतर सर्व धर्मीय उत्सव यांच्या अनुषंगाने आज या ठिकाणी जी शांतता सभा आयोजित केलेली आहे। या बंदोबस्त करताना जे वागणे पाहून घेते त्याचं इतकं शिस्तीत चालायचं की महिना आधी त्यांच्याकडे खेळ टाकायचं, म्हणजे सराव तयार करायचे, त्यावेळेला वेगवेगळे मैदानी खेळ दाखवायचे। आता काय झालं ते सर्व गेलं डीजे आला, काय ते डीजेचा आवाज